नमस्ते मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया गाथा नवनाथांची. आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, नागनाथाला रिंगणामध्ये उभा केलेले असतात व गजाप्पा म्हणतो, गुरुआई तुला आता ह्याला आत घेऊन जायचं आहे. त्या कुटीमध्ये जा. गुहेमध्ये कोणालाही समजणार नाही हा कुठे गेला आहे आणि कोणी जरी शोधायला आलं तर हा कोणाच्या नजरेला सुद्धा येणार नाही. तू त्याला आता आत घेऊन जा. असे बोलून गुरुआई म्हणते, होय त्याला आता आतच घेऊन जाईल. नागनाथावर मंत्र करतात व तसं बोलताच नागनाथ त्या आत जाऊ लागतो. इकडं गजाप्पा म्हणत असतो, आता हा कोणालाही दिसणार नाही, कोणाच्या नजरेसुद्धा पडणार नाही. आता हा आपल्या जसा आपण मंत्र केला आहे त्या पद्धतीने हा आपलं सर्व आता ऐकल. पण आता अजून एक आहे, याचे जे गुरुदेव आहेत ते शांत बसणार नाहीत. काहीतरी धडपड करतील आणि ह्याचा वाचवायचा प्रयत्न करतील. हा सुद्धा काहीतरी करेल. लाक्या म्हणू लागतो, म्हणजे अजून हे संपलेलं नाही वय, म्हणजे हे अजून असंच चालू राहणार. गजाप्पा म्हणतो, ते गुरुदेव काहीतरी प्रयत्न करतील ह्याचे. पाहूया काय होतं या पुढं. आपण तर आता प्रयत्न करायचं. आता आपल्या तावडीतून सुटका होता कामा नाही याची. ही बातमी ऐकून पाटील धावत धावत घरी जातो व तिच्या पत्नीला सांगू लागतो, गिरिजे तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. गिरिजे म्हणू लागते, अहो काय करत आहात. पाटील तिचा हात पकडतो व उड्या मारू लागतो. गिरिजे म्हणते, अहो हे काय करत आहात तुम्ही, लहान पोरगा आहे इथे, ते तरी पहा. पाटील म्हणतो, आणि मी काय केलं आता, तुला आनंदाची बातमी द्यायची आहे. गिरिजे म्हणते, आता कसली आनंदाची बातमी घेऊन आलात तुम्ही. पाटील सांगू लागतो, खूप मोठी आनंदाची बातमी आहे. गुरुआईनं नागनाथाला आता पकडला आहे. आता त्याला तिथून सुटका होता येणार नाही. गुरुआईनं त्याच्यावर तसं मंत्रतंत्र केलं आहे. आता तो खूप जाम तिथे अडकला आहे, त्यातून त्याला सुटकाच होता येणार नाही. गिरिजे म्हणते, ही तर मग खूप मोठी चांगली बातमी आहे. गोडाधाडाचं काहीतरी करा पाहिजे, गोड तोंड केलं पाहिजे आपलं. तसे म्हणून ती लगेच जाऊन गूळ घेऊन येते व त्यांना देते व म्हणते, हे खावा आणि तोंड गोड करून घ्या. इकडे पाटील त्याच्या पोराला सांगून तो उड्या मारू लागतो. ते पोरगंसुद्धा उड्या मारू लागतं व ते म्हणू लागतो, आता नागनाथ गेला म्हणजे आता सर्व लोक माझंच ऐकणार, आता मीच इथला राजा. पाटील सांगू लागतो, आता बघ तुला घेऊन कसं इथून गावातून मिरवतो आणि सर्व लोक तुझं ऐकायलाच पाहिजेत. आता नागनाथसुद्धा आता मध्ये येणार नाही, तो तर जाम अडकला आहे तिथे. तसे म्हणून ते उड्या मारू लागतात. इकडे आपण पाहतो, नागनाथचे आईवडील विचार करत असतात की नागनाथ गेला आहे कुठे, अजून आलेला नाही, खूप वेळ झालेला आहे. इकडे एक जण येते व म्हणू लागते, नागनाथच्या आईवडिलांना सांगू लागते की नागनाथ वनामध्ये गेला होता, काही बरं वाईट झालेलं तर नसेल ना, खूप वेळ झाला आहे, अजून तो आलेला नाही. नागनाथचे वडील म्हणतात, बरं ठीक आहे, मी आता जातो आणि पाहतो की तो नेमकं कुठे गेला आहे, अजून आलेला नाही, खूप वेळ झाला त्याला. आणि पद्मिनीसुद्धा गेली आहे, तीसुद्धा आलेली नाही. नागनाथची आई म्हणते, बरं तुम्ही जात आहात, मी सुद्धा येईल. नागनाथचे वडील म्हणतात, नको, आता तू कशाला येणार तिकडे, घरामध्ये कोणतरी पाहिजे. पद्मिनी आली तर तिला वाटेल घरचे आता कुठे गेलेत म्हणून, त्यासाठी कोणीतरी इथे पाहिजे. आणि आपण सर्व जाऊन तिथे अडकलो तर काय करायचं, इथे कोणतरी पाहिजे ना, त्याच्यासाठी तू इथे थांब. नागनाथची आई म्हणू लागते, बरं तुम्ही गेलात, परत आला नाहीत तर मग आम्ही काय करणार. कोशधर्म सांगू लागतात, काहीही होणार नाही आणि मी नागनाथला घेऊनच इकडे येईल, तू काळजी नको करूस. तसे म्हणून ते वनामध्ये निघू लागतात. पुढे आपण पाहतो, गजाप्पा म्हणत असतो, अजून हे जंग संपलेलं नाही आहे, त्याचे गुरुदेव शांत बसणार नाहीत. इकडे लाक्या म्हणत असतो, आता तर आपणच राजा झालो तिथले, आपण म्हणजे तुम्ही तिथले राजा झालात, सर्व लोक आता तुमचंच ऐकणार. इकडे आपण पाहतो, पाटील तिच्या पत्नीला म्हणत असतो, तुला एक काम करायचं आहे, कोशधर्म त्यांच्या घरी जा आणि त्यांच्या घरीमध्ये काय चाललं आहे ते पहा. त्याचा मुलगा म्हणतो, म्हणजे अजून तुम्हाला विश्वास नाही, नागनाथ आला आहे असं तुम्हाला वाटतं का. पाटील म्हणतो, अरे तसं नाही, त्यांच्या घरामध्ये कसं आहे काय आहे एकदा पाहूया तरी, आणि काय चाललं आहे ते तरी पाहू. गिरिजा म्हणते, म्हणजे
जखमीवर मीठ चोळायचं म्हणताय असं म्हणा की ते काम मला चांगलं जमतंय, मी जातो आणि पाहतो. इकडे गोरक्षनाथ म्हणत असतात, नागनाथ अजून खूप लहान आहे व त्याला वाईट लोकांना सामोरं जावं लागत आहे. आणि तो तरी काय चांगलंच कार्य करत होता. तो तर अन्न देत होता सर्वांसनी. आणि काही वाईट लोक आहेत ते त्यांना पाहावंसं झालं नाही व त्याला त्रास देत आहेत. मच्छिंद्रनाथ सांगू लागतात, हो, ते चांगलं कार्य करत आहे म्हणूनच त्याला हे असे कष्ट होत आहेत, त्याला त्रास होत आहेत. आणि पुढेही असेच चालणार. जो कोणी चांगलं कार्य करा गेला तर वाईट लोकांना ते पाहवणार नाही व त्याला ह्या वाईट लोकांपासून सामोरं जावं लागेल. आणि आपल्याला काळजी करायची काहीही गरज नाही. तिथे गुरुदेव दत्त आहेत, ते पाहतील आणि आतापर्यंत त्याला सहाय्य केले आहेत आणि पुढेही त्याला करतील. त्यामुळे आपल्याला घाबरायची गरज नाही. पुढे गोरक्षनाथ सांगू लागतात, हो, पण तो अजून लहान आहे आणि इतकं सर्व त्याला कष्ट करावं लागत आहे आणि वाईट लोकांना सामोरं जावं लागत आहे. हे असं चांगल्या लोकांसोबत चालणार आणि वाईट लोक हे विरोधातच जाणार. पुढे आपण पाहतो, कोशधर्म वनामध्ये शोधत शोधत गुरुआईपाशी आलेला असतो व तो गजापाला विचारू लागतो, इथे नागनाथ आला होता का? तुम्ही त्याला पाहिले आहात का? गजापा म्हणू लागतो, तू कोण आहेस ते आधी सांग. तर तो सांगू लागतो, मी कोशधर्म आहे. लाक्या म्हणतो, अरे तुझं नाव नाही विचारलेलं, नागनाथचा तू कोण लागतोस असे विचारलेत त्याने. कोशधर्म सांगू लागतात, मी नागनाथचा वडील आहे. गजाप्पा म्हणतो, तू कसा वडील असशील? तो तर नागिनाचा मुलगा आहे ना. मग तसे बोलून गजाप्पा व लाक्या दोघेही हसू लागतात. नागनाथचे वडील म्हणतात, तो नागिनेचा मुलगा असला तरी त्याचा मी पालन केलं आहे. पालनपोषण मीच केलं आहे, त्याचं मीच सांभाळलं आहे त्याला. त्याच्यामुळे तो माझाच मुलगा आहे. पुढे आपण पाहतो, नागनाथची आई इकडे विचार करत असते व म्हणत असते, नागनाथला काय झालं असेल, अजून आलेले नाही. पद्मिनीसुद्धा अजून आलेली नाही. काय झालं असेल त्यांना? देवा तूच वाचव यापासून, असे म्हणून ते हात जोडू लागतात. पुढे आपण पाहतो, नागनाथ त्या कुटीमधून बाहेर येतो. कोशधर्म सांगू लागतात, अरे नागनाथ, तिथे काय करत आहेस तू? ये इकडे आणि चल, घरी जायचं आहे. गजाप्पा म्हणू लागतो, तो काय येणार आहे का? तू बोलवलास तर. तो येणार नाही आता, बोलून बघ. नागनाथचे वडील म्हणतात, अरे नागनाथ, चल, जायचं आहे. नागनाथ काहीही बोलत नाही. गजाप्पा म्हणतो, तो काय येणार नाही आणि तू जा इथून निघून. नागनाथचे वडील गजाप्पाला म्हणतात, त्याला काय केलं आहेस, त्याला सोड. गजाप्पा चिडतो, म्हणतो, मला बोलत आहेस? मला? इथून जा निघून. आणि कोणाला घेऊन येणार आहेस ते घेऊन ये. तसे बोलताच नागनाथचे वडील तिथून निघून जातात. पुढे आपण पाहतो, गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना सांगत असतात की मला असे काही कष्ट झाले नाहीत लहानपणी व हे नाथांमध्ये असं भेदभाव का? मच्छिंद्रनाथ सांगू लागतात, तुझ्याकडून खूप तपश्चर्या करून घेतला आहे, ते आता आपल्याला भविष्य काळामध्ये उपयोगाला येतील, असे मच्छिंद्रनाथ गोरखनाथांना सांगू लागतात. इथे आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, जमेल तितकं शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.